च चण्डिकिन्याभिमाशङ्करं शेतुबन्धे तु रामेश नागेश दारुकावने वाराणस्यातु शुभेक त्र्यंबक गौतमी तटे हिमालये तु केदारे कृष्णेश शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रथपटन्तरे सप्तजन्म कृतं पाप स्मरेण विनश्यति विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणा सर्व मंडळी म्हणा टाळी वाजवा माझे वाचे गोड नाम विठोबाचे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे तुम्ही डोळे घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण तुम्ही डोळे घ्या रे सुख माझ्या विठोबाचे पहा विठोबाचे मुख मनात ते धाव घे राहे विठोबाचे पायी तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख तुका म्हणे जीवा तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा तुम्ही डोळे घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. प्रस्तुत. आता सगळ्यांनी शांत राहा. कीर्तन रूपी सेवेला आता सुरुवात होते. आपल्या गावामध्ये अशोक इंदरवाड यांच्यातर्फे सर्व टाळकर यांना एक छोटीशी भेट म्हणून आहेर त्यांचा आहे. एक 2 मिनिटांमध्ये आहेर झाल्यानंतर लगेच कीर्तनाला सुरुवात होईल. कोणी जागेवर उठू नका माय बाप. सर्वांनी शांत चित्ताने 2 तास सुंदर असं आत्मचिंतन आपणाला महाराजांच्या मुखातून ऐकायचं आहे. तरी सर्व मंडळीला विनंती 2 मिनिटांमध्ये आहेराचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच कीर्तनाला सुरुवात होईल. असंच नाही. एक सुंदर आहे दृष्टांत आहे. बिरबलाकडे म्हणजे अकबराकडे 3 मूर्त्या आणल्या एका मूर्तिकाराने. जुना दृष्टांत आहे, जुन्या कीर्तनकारांचा. तुम्हाला माहिती असेल तरीही सांगतो. 3 मूर्त्या आणल्या. मूर्तीत कुठेच फरक नाही महाराज, जशाच तशा. अगदी त्याचं मटेरियल जे होतं, वापरलेली माती जे काही असेल ते पण सगळं सारखं. काहीच फरक नाही पाहण्यामध्ये, वाजवण्यामध्ये, दिसण्यामध्ये मूर्तीच्या. आणि तो तिथे आला आणि अकबराला म्हटलं, ही मूर्ती 1 लाखाची, ही मूर्ती 2 लाखाची, ही मूर्ती 3 लाखाची, आणि मी अशा किमती का ठरवल्यात हे जर तू सांगणारा जर तुझ्या दरबारात कोणी असेल तर 3ही मूर्त्या राजा तुझ्या. 3ही मूर्ती राजा. आधीचे कलाकारही तसेच होते म्हणा. आता अकबराचा भरोसा एकावरच, बिरबलावर. बिरबल मला सोपं आहे. एक काडी घेतली, काडी कानात टाकली, तोंडातून बाहेर आली. काडी कानात टाकली, कशाच्या? मूर्तीच्या. तोंडातून बाहेर आली. म्हणला मूर्तीची किंमत 1 लाख. बरोबर. एक काडी घेतली,
कानात टाकली, इकडच्या कानातून बाहेर निघाली. म्हणला मूर्तीची किंमत 2 लाख. पुन्हा काडी घेतली, म्हणजे एकच काडी आहे, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये चालली, तुम्ही 3 काड्या समजसान असो. तीच काडी घेतली आणि पुन्हा मूर्तीच्या कानात टाकली. ती काडी पोटात गेली. म्हणला हिचे 3 लाख. काय शिकलो आपण? कान. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. ज्याला हे कान आहेत ना, कान भांडणही लावतात महाराज. मला त्यानं तसं म्हणलं होतं, माझ्या ऐकण्यात चूक झाली असेल. मला त्यानं म्हणलं, इथून सुरू होतात ही भांडणं. अनिकाचे कानी, 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 अनिकाचे कानी. गुणदोष, गुणदोष मनाला ये. तुझे भावन आहे देव, तुझे भाव आहे देव. गुणदोष, गुणदोष मनाला ये. तुझे भाव आहे देव, तुझे भाव आहे देव. देव देव. मला वाटलं ध्रुवपदावर अडकतं की काय, पण नाही. गाडी अशी एकदम नाही, ध्रुवपदासहित म्हणले. एकदा त्यांचं टाळे वाजून अभिनंदन करा. आणि अनेकांच्या कान खूप दुर्मिळ आहे बरं का, म्हणजे असं एकदम कानावर येऊन येणं, म्हणजे त्यांचे कानही चांगलं ऐकायला तयार आहेत. ह्यासाठी पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन. तीक्ष्ण कान पाहिजेत. अनेकांचे कानी गुणदोष मनानानी, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. किती सुंदर तुकोबारायांची भाषा. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, तुकोबारायांचा एक शब्द म्हणजे पृथ्वी मेला. ही पृथ्वी विकावी, तिच्या सगळ्या हिऱ्या दागिन्या खजिन्या तिच्या असणाऱ्या सगळ्या साधन संपत्ती सहित हे विश्व विकावं, आणि तुकोबारायांचा एक शब्द विकत घ्यावं तरी तो भेटणार नाही. आणि आम्ही 5-5, 7-7 हजारामध्ये तो विकायला बाहेर निघालो. आम्हाला हाणला पाहिजे, बरोबर? म्हणजे जाळूनी संसार बैसलो अंगणी म्हणायचं. आणि असं म्हणत 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 बिल्डिंगच्या 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 बिल्डिंग बिल्डिंग. हा, आणि आजकाल तर असं झालं, महाराज गाडीनं आला की बापा 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 बापा, खिशातून हात गेलाच. त्याला माहिती आहे, गाडी आली की वजन पडलं. वजन तशावर नाही, वजन साधनेवर पडलं पाहिजे. वजन साधनेवर पडलं पाहिजे. वजन त्याच्या त्यागावर पडलं पाहिजे. मला एक सांगा, दिवसाचे 4 कीर्तन करत असेल तर त्यानं हरिपाठ कधी करत असेल? आणि ज्या वारकरीला रोज हरिपाठ होत नाही त्याला वारकरी म्हणाव का? म्हणाव का बा दादा? बरोबर का? आणि ह्यांनी येऊन आम्हाला उपदेश करावा, विठ्ठल विठ्ठल. तुकोबारायांचंच म्हणणं आहे बघा, हरिदासा मुखे हरिकथा श्रवण तेने पुण्या पुण्य विशेष. हरीच्या दासाच्या मुखातूनच हरीची कथा ऐकली ना तरच पुण्य लागते. आता एवढे सप्ते व्हायलेत तरी बी दुष्काळ आहे, तरी मारामारी आहे, आणि तरी धिंगाणे घरोघरी चालूच आहेत. लोक सुधरत नाहीत का? हे असा घोळ आहे. महाराज, एका ठिकाणी तुम्ही गेलो, मला कोणाचे काही म्हणायचं नाही, माफ करा मला, मी तुमच्या सगळ्यांना, तुम्ही मला माता भगिनी आहेत, तुम्ही मला बहिणीसारखे आहेत, आईसारखे आहेत, माईसारखे आहेत, माफ करा. पण ही घडलेली घटना आहे. मी एका ठिकाणी गेलो, 5व्या दिवसाचं माझं कीर्तन होतं, आणि संध्याकाळी मी कीर्तन करून गेल्याच्या नंतर माझ्याकडे त्या घरच्या स्त्रियांची बघण्याची नजर, काहीतरी त्यांना मला विचारायचं हे मला माहीतच होतं. मला माहीतच होतं. पण तिथे गेल्याच्या नंतर आता काहीतरी जेवताना असं, पण त्या पुरुषांसमोर काहीतरी त्यांना जरा हे वाटत असेल. पण संध्याकाळी आता एकदम आता झोपायची वेळ झाली की मग तिचा मुलगा होता समोर आणि ती आजी आली. महाराज, मग त्या पोराने हात दाखवला, कशाला राहू दे गब्बस, असं इशारा. हां, कशाला? मग आता तसं आजी विचारू लागलं, म्हणलं बा आपल्याकडून काय चूक झाली का, विचारावं फटकन. तर मी म्हणलं आजी बोला, बिंदास बोला. हां, तर आजी म्हटली की आमच्याकडे एका महिलेचं भागवत आहे. हां, आणि आमच्या महिलांना महिलांचे प्रॉब्लेम कळतात. हां, आणि अशा अवस्थेमध्ये भागवत करावं का आम्ही? समजून घ्या. ही गादी कुणाची आहे? नारद कोण आहे? मी कटूच बोलणारा. नारद नैष्ठिक ब्रह्मचर्य असलेला माणूस आहे. नारद आणि हनुमंतराय हे 2 असे आहेत ज्यांचं लिंग त्यांच्या आईला सुद्धा दिसलं नाही. जन्मजात त्यांची लंगोटी घालून आलेले माणसं आहेत.
ही गादी नारदाची आहे, ही ब्रह्मचार्याची आहे. आणि तशा अवस्थेत जर तुम्ही इथं उभा टाकाल ना, जाळ होईल आयुष्याचा, जाळ. खोटं नाही बोलत आहे, मी शिकलेला आहे, मला माहिती आहे. पण विज्ञान धर्मानं लावून दिलेली कामं आहेत ना. मर्यादा सांगितले. चवयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे झाकून उभी ती जणी. संत जनामाई पाठीमागे डोळे झाकून उभी आहे. मीराबाईने भजन केलंय, जनामाईने भजन केलंय. इव्हन म्हटलं मी, जरी तू जनामाईने पांडुरंगाला शिव्या दिल्या असतील, अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारठ्यान तुझी रानरणकी झाली, इथपर्यंत शिव्या दिल्या असतील, पण तुकोबाराय म्हणतात की तिचे ते शब्द सुद्धा काय आहेत, वेदासारखे आहेत. तयाचे बिसाटे ते शब्द, म्हणू येते वेद. अंतकरणातला भाव शुद्ध असेल ना. आई काय म्हणते, आई काय म्हणते, लेकराला सावलीत मर, म्हणजे तिला मरा वाटते काय, सावलीत तू जगशील असं तिचं मर शब्द धरतात. त्या इंग्रजांनी आमच्या बऱ्याचशा कथा अशाच इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केल्यात आणि आमच्या हिंदू धर्मातल्या कथांचे गैरअर्थ लावलेत. एक माझी विनंती आहे, महिला मंडळांना विनंती आहे, सगळ्यांना तारीख देताना विनंती आहे, फोन देताना एवढं करायचं की बाबा आम्हाला हरकत नाही, जमाना समानतेचा आहे, पण आमच्या गादीचं पावित्र्य आहे काहीतरी, तशी अवस्था असेल तर तुमच्या जागी दुसरी कुणीतरी द्या, बरोबर, हरकत नाही. असं बोलणाऱ्याला महाराज भाव नाही मार्केटमध्ये. कोण आणलं तर ते इथून सुरू होतं. पण भले तरी देवो तीक्ष्ण उतरे पुढे व्हावयासी बरे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच यत्ने आणि शस्त्रे सुद्धा आम्ही तीच करू. शब्दच आमच्यासाठी फूल आहेत, शब्दच आमच्यासाठी शस्त्र आहे आणि शब्दच आमच्यासाठी धन आहे. शब्दांसाठी वेगळं काही नाही. म्हणून तुकोबारायांनी 23 लाखाची कर्ज खाती बुडवून काय केलंय, गाथा लिहिलाय विठाला बघा. पटलं तर घ्या, नाही तर मग त्या 3 मूर्त्या मी सांगितल्यात, इकडून जाऊ द्यायची इकडं, नाही तर इथून अशी बाहेर, तुमच्या मनावर येते. हा असो. बघा एक दृष्टांत सांगतो, पण तो दृष्टांत कशाशी निगडीत आहे, तर अभंगाच्या 4थ्या चरणाशी निगडीत आहे. मनत ते भाव घेई, मनात ते
आवाजामध्ये करुणा आणणारा भाव होता की नाही. राहे विठोबाच्या पायी जेव्हा वर गेले ना, माझे आपोआप डोळे लागले होते. आणि हे कमी समजू नका, खरं तर काय झालंय, महाराज लोकांनाच बायका भेटत नाही. प्रॉब्लेम तो झाला. कारण हे येडे गबाळे लागले. मी एक सांगतो, ज्यांच्या घरी मुलगी लग्नाची, आम्हाला असं म्हणायचं नाही तुम्ही महाराजांना द्या, पण एक लक्षात ठेवा, श्रीमंत बघण्यापेक्षा तो व्यसनी आहे की नाही हे आधी बघा. बऱ्याच जणांनी श्रीमंत घर बघितले, पोरगी रक्ताचे अश्रू रडायली. बऱ्याच जणांनी श्रीमंत बघितले. पैसा जास्त झाला म्हणून पैशाच्या भाकरी करून खाता येत नाहीत, नोटांच्या भाकरी होत नाहीत. लॉकडाऊनमध्ये तुम्हा आम्हाला सगळ्याला कळाले की नाही. पैसे असणारी भिकारी होते की नाही त्या काळात, होते की नाही. दूध आहे का, अपार्टमेंट मधल्या शिकलेल्या बाया शेजारच्या बाईला विचारत होती, नाही तर खेड्यातली बाई पार पार धार काढत होती. हा, शिकलेल्या बऱ्याचशा सुना अहो जाहो करणाऱ्या सगळ्या खेड्यात आल्या होत्या की नाही, आल्या होत्या की नाही. मग ती जी तिची जाऊ होती ती तिकडे गेली नव्हती ना, तिला शहर भेटलं नव्हतं. तिने म्हणले आता भांडे घासायचे 2 वर्ष करोना आहे, बरोबर नाही. हां, आता अहो जाहो नाही करायचं, आता घास असं करायचं, बरोबर ना. हां, असं आहे ते. लक्षात घ्या, पैसा जास्त झाला म्हणून तो पुरता येत नाही, आयुष्याला पुरत नाही. आयुष्य कितीही श्रीमंत झाला तर तांदूळ गहू बाजरी आणि डाळ सोडून काय खाणार आहे. एखादा जिरा राईस करील, एखादा पुलाव करील, एखादा साधा भातेला फोडणी देईल, पण खाईल तांदूळच की नाही. एखादा तंदुरी करील. हा, इंदुरीकडच्या भाषेत सांगत नाही, मागचं ब्लॉक करायचं नको ते. मला त्यांच्या विनोदाचा आक्षेप नाही, पण विनोदाच्या भाषेमध्ये त्यांनी बराचसा समाज सुधारवलाय महाराज, हेही त्यांचं मान्य केलं पाहिजे. खरंच केलंय त्यांनी, म्हणजे कुणाचं कौतुक ते इथेही नाही, पण मर्माला लागणारे विनोद पाहिजेतच. त्यांनी हसत खेळत आपल्या चुका आपल्याला दाखवून दिल्या, आणि मी त्याच्या विरोधात नाहीच आहे. आता ज्याला जमत नाही त्याचा तसा विरोध करणार, ते कोल्याला द्राक्ष आंबट. पण मी तसं कधीच केलं नाही. आहे ना चांगला तर चांगला, चांगल्याचं कौतुक हे झालंच पाहिजे. काय होतं एक उदाहरण थोडंसं सांगतो. मनात येथे धाव घेई राहे विठोबाचे, बरोबर. काय आहे हे मन जे आहे, तुम्हाला वाटतं आम्ही सगळे मोकळे झालो, आमचं मनात आता काहीच राहिलं नाही. मन मात्र निघत नाही महाराज. मन निघणं लई अवघड गोष्ट आहे. छोटूंनो बोलू नका, तुम्ही पुढे बसलात ह्यासाठी तुमचं अभिनंदन, पण बोलू नका. हां, काय मन निघत नाही महाराज. आता सासू सुनांचं उदाहरण देतो. ह्यांनी म्हणतील एकदा तर सासू सुन ह्यांना ऐकायचंच राहते, पण आता काहीतरी आध्यात्मिक अर्थ काढून सांगतो ह्यांच्यासाठी. काय होतं, जुना काळ होता बरं का, जुना. एकीचं लग्न झालं, आणि लग्न झालं की मग ती आली घरी. आता नव्या नवरीचे 9 दिवस, आणि आधीचे लग्न लई हुशारीनं करायचे, बरोबर उन्हाळ्यात करायचे लग्न. हां, उन्हाळा झाला की मग त्याचा संसार थोडा सुरू झाला की पाऊस पडते. पेरणीला एक कामगार कमी होता आपला, बरोबर. पेरणीला जावं लागतं की नाही. जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये लग्न, एप्रिल मे जून जातात. जूनमध्ये पाऊस पडला की लगेच चलो टोपलं उचलून, असं काम होतं. मग काय झालं, ती अशीच एक मुलगी होती, तिचं लग्न झालं बाबा. आणि लग्न झाल्याच्या नंतर ती काय केली, आली घरी. मग आता पाऊस पडला. एक दिवस सासू म्हणली, अगं आज आपल्याला शेतात जावं लागेल, पहिला दिवस आहे तुझा, चल. मग आता ती बी आधीच्या मुलींना सगळे कामं करायचे, आणि त्या आताच्या पोरींना काय झालंय, बापाच्या घरी म्हणजे नवऱ्याच्या घरी शेत पाहिजे, पण शेतीत जाणं नको. मग तुझी काय समाधी बांधायची का तिथं, का तुला तिथं नेऊन उभाच पुरायचं जिरायचं आहे. शेतातलं काम नको, पण पोराकडे शेत पाहिजे. असो, तो तिचा हक्क आहे, कारण ती सगळं सोडून येते महाराज, बरोबर. तिच्यासाठी तिने बापाचं नाव सोडलं, गाव सोडलं, ज्या मैत्रिणींसोबत खेळली राहिली, तो तिचा हक्क आहे. आपलं तो उदाहरण नाही, पुढचं सांगतो तुम्हाला. ती आली आणि बनली, अगं शेताला जावं लागेल. निघाले शेताला, आणि शेताला गेल्याच्या नंतर आता पहिलाच दिवस होता हिचाही. यायला उशीर झाला, आपल्याकडे झापड म्हणतात ना, अंधार पडला. आली, ध्यान देऊन आहे का, आली वापस. संध्याकाळी आली, बराच अंधार पडला होता. मग आता सासूनं काय म्हणलं, अगं काय केलीस, थकली असतील तू. सासू म्हणाली, ध्यानात ठेवा, त्या काळी अशा सासू पण दुर्मिळ होत्या, आणि आज अशा सुना दुर्मिळ आहेत. म्हणजे त्या काळी सासू दुर्मिळ होत्या, आज सुना अशा भेटत नाहीत. असो, बघा, अगं म्हणली तू थकली असतील, काय कर, उगं भाताला फोडणी दे. बोलू नका आपापसात. भाताला काय कर, फोडणी दे. महाराज, ती नवीन सून, पण तिच्या मनाला एवढा आनंद झाला, नवरा चांगला भेटावा म्हणून 16 सोमवार केले. पण इथं संतूर साबणावर पेन बी फ्री आला म्हणली. हा, बरोबर. सासू बी चांगली भेटली म्हणले. किती हिला माझी काळजी. काय म्हणली हिनं, भाताला फोडणी दे. आता माता माऊल्यांना माहिती आहे, भाताला फोडणी देणं काय अवघड नाही, जास्त भांडे भरत नाहीत. मिरचीचा सगळा डबा पुढे ठेवला की लगेच काम होतं. म्हणले काय, भाताला फोडणी दिली. पण आता ते हिरव्या मिरच्या तिने घेतल्या महाराज, हिरव्या मिरच्या घेतल्या.
सासू कोपऱ्यात बसलेली होती. हिरव्या मिरच्या घेतल्या. सासूनं हळूच आवाजात विचारलं, अगं किती घेतलीस? सुननं म्हटली, आईसाहेब 10 मिरच्या घेतल्यात. काय म्हणली? 2 काढून ठेव. काय? 2 काढून ठेव म्हणली. 2 काढून ठेव म्हणल्यावर आता सासू एवढी गोड बोलत असेल, सासूनं आपल्याला एवढी सूट दिली असेल, तर सुनही तेवढीच शहाणी होती महाराज. सुननं काय केलं? गुपचूप 2 बाजूला काढल्या आणि 2 बाजूला काढून मिरच्या ठेवल्या आणि सगळेजण खाऊन शांत झोपी गेले. 2 भांडे सासूनही घासले. बरोबर. मग आणखी 10-15 दिवसानंतर जरा कोंब आला असेल, पेरणी झालेलं. म्हणली चल ग शेताला जावं लागेल. त्या दिवशी असाच उशीर झाला. त्या दिवशी असाच प्रसंग आला. सासू पुन्हा म्हणली, अगं काय कर, थकली असतील तू, तुझा नवरा, देर, सासरा आणि मी, एवढेच माणसं. मागच्या वेळेस तेवढेच होते, आताही तेवढेच होते, अजून घराच्या बाहेर काढले नव्हते म्हणून. बरोबर. नाही काही जण 15 दिवसाच्या आतच काय. आता तर असं झालंय की लग्नाच्या आधीच सांगतात, मायबाप जवळ राहत नसतील तर मी राहते. बरोबर. बायाचं एवढं अवघड आहे, तिला वाटतंय मजी पोरगी राणीसारखी राहावी आणि मजी सून माझ्या हाताखाली राहावी. हिला झाडाला उलटा टांगला पाहिजे. म्हणजे तुझी पोरगी राणीसारखी राहा आणि दुसऱ्याची पोरगी तुझ्या हातात मोरकरणीसारखी राहा. असं कसं जमल माय? नाही जमत. आता पोरीच राहिली. आता तिला बरोबर असो ती आला आणि मग तिनं काय केलं महाराज? पुन्हा तेच आता तेवढेच माणसं. पुन्हा खिचडीला फोडणी टाक. मिरच्या घेतल्या. पण मागच्या वेळेस सासूनं काय केल्या होत्या? 10 घेतल्यावर 2 काढायला लावल्या होत्या. ध्यानात आहे ना? 10 घेतल्यावर 2 काढायला लावल्या होत्या. मग आता सून हुशार होती, 8च मिरच्या घेतल्या ह्यावेळेस. सासूनं पुन्हा कोपऱ्यातून आवाज दिला, अगं म्हणली किती मिरच्या घेतलीस? तिने म्हणली, आईसाहेब 8 मिरच्या घेतल्या. 2 वाढेव म्हणली. काय झालं हसायला? 2 वाढेव म्हणली. आता मात्र ही सून नवीन आहे महाराज, नवीन रक्त आहे, तरुण रक्त आहे. हिच्या मनामध्ये प्रश्न आदबीनच विचारलं, तिनं मान ठेवूनच विचारला. म्हणली, आईसाहेब, मामी म्हणतात ना बरोबर ना? काय आईसाहेब म्हणू, चला पुढे चलू. आईसाहेब जरा मोठी पदवी आहे, कुणालाही देऊ नये. असो. काय म्हटली की आईसाहेब आपल्याकडे माणसं तेवढेच, तांदूळ तेवढाच, भूक तेवढीच. मग मागच्या वेळेस 8 आणि आता 10 का? नम्र आवाजात प्रश्न विचारला. सासूनही तेवढ्याच नम्र आवाजात पण जोर देऊन बोलली, अगं तू किती घेतीस ह्याच्याशी मला देणं घेणं नाही म्हणली. मला विचारून करतीस की नाही ते महत्वाचं आहे म्हणली. काय म्हणजे कमराच्या चाब्या, तिजोरीच्या चाब्या सुनकडे द्यायच्या, पण कुणाला किती द्यायचं हे मात्र सासूलाच विचारायचं. मग दिल्याच कशाला तू? विठाला आपण म्हणतो मन गुंतलंय. आम्ही मनापासून मोकळे झालो, आम्ही मनातून सगळं काढलंय. आता काय बाई, आपलं तर काहीच राहिलंच नाही. आता सगळं तिनं बघते, तू तिला काहीच बघू देत नाही. तू तिला, ते नवीन रक्त आहे. तू जेव्हा आल्यावर तुझी सासू त्याच तक्रारी करत होती आणि आता तू तुझ्या सुनाबद्दल त्याच तक्रारी करते. बदलत्या काळानुसार जर आपण त्यांच्यासोबत ऍडजस्ट झालो, समजून घेतलं, तर संसार टिकतील आणि तुमचं पोरग सुखात राहील. एवढं ध्यानात घ्या. विठाला वेळ संपत आलाय. इंद्रियांविषयी आपण बोलतोय. तुकोबारायांनी सगळ्या इंद्रियांचाच काय केलंय? उपदेश केलाय. ज्यांना ज्यांना हात आहेत माया मावल्यांनो, त्या सगळ्यांनी हात उचलायचे आणि विठोबा रुक्माईचा एकदा गजर करायचा. तुमची शूटिंग कुणीतरी घेत असेल, त्याच्यामध्ये तुम्ही टाळी वाजवताना जर दिसले नाही तर तो तुमचा अपमान असला. हाताची किंमत ज्याला हात नाही त्याला विचारा. आपणाला देवाने 2 हात फुकट दिलेत महाराज, तर त्या हाताने एकदा आपण गजर करायचं नाही का? विठोबा साई महाराज ना? वा. सरनेम राहुल वाड. बरं. त्यांनी खूप चांगली सेवा दिली बरं का. सुरुवातपासून त्यांना आता शरीर जरा मॅच झालं मृदंगासोबत, आता जरा घाम कमी झालाय त्यांचा. विठाला विठाला असो.
वेळ आपली संपलेली आहे. शेवटच्या चरणाचा भावार्थ सांगतो, चालीचं माऊलींवर सोडतो. आणि शेवटचं चरण काय? तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. हां, काय आहे मला एक सांगा. शरीरातला जीव गेला. तुमचं काय झालंय माहिती आहे का? तुमचं म्हणजे माझं सुद्धा आपलं शरीरावर एवढं प्रेम झालंय, शरीर म्हणजेच मी असा आपला गैरसमज झालाय. बरोबर? शरीर म्हणजे तुम्ही नाही, तुम्ही आणि तुमचं शरीर हे दोन वेगवेगळे आहेत. कसं सांगू? कसं सांगतो ऐका. एक जण आले, रामराव पाटील घरात आहेत का? रामराव पाटील घरात आहेत का? त्यांनी म्हणले रामराव पाटील घरात नाहीत. हे घर कुणाचं आहे? रामराव पाटलाचं आहे. पण रामराव पाटील घरात नाहीत. लक्षात आलं? उदाहरण आहे साधं. घर रामराव पाटलाचं आहे पण रामराव पाटील घरात नाहीत. पण आता तुम्ही जेव्हा असो, एखादा व्यक्ती जेव्हा जातो एखादा व्यक्ती जेव्हा जातो तेव्हा काय म्हणतात? हो, रामराव पाटील गेले म्हणतात. घर तिथंच आहे. हा, पाटील गेले म्हणतात. म्हणजे हे कोणती एखादा पाटील असेल ते म्हणजे पाटीलच का? आता एक परंपरा लागली आहे सांगायची उदाहरणं त्यांच्याच नावाने, म्हणून बरं का, नाही तर जाताना माझा त्रास होईल. म्हणजे एक विनोदाचा भाग म्हणून ऐका. ते गेले म्हणतात. बर, एका ठिकाणी असंच कुठे समाज जमला होता आणि एक साधू आला. त्या साधू तिथे आला आणि त्या साधू तिथे एक नातू रडत बसला होता. त्या नातवाला साधूने विचारलं का रडलास? त्याने म्हणलं आजी गेली. त्याने काय म्हटलं? आजी गेली. मग त्याने त्या साधूने म्हणलं डेड बॉडीकडे हात दाखवली. म्हणलं आजी तर इथंच आहे. कळालंय का? तुम्ही आणि तुमचं शरीर वेगळं आहे. नातू काय म्हणतोय? आजी गेली. आणि साधू काय म्हणतोय? आजी तर इथंच पडून आहे. खरं कोण आहे मग? बरोबर? पण आपण जीवन जगत असताना एवढे संस्कार आपल्यावर होतात की तुम्हाला लागलं नाही, तुमच्या शरीराला लागलं. म्हणून काही महाराज लोक असे असतात, महाराज जिवंत समाधी घेतली, कुठंच त्रास नाही, मन मुक्त झालं. तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा, हा त्याचा अर्थ आहे. ते केशवाशी निगडीत झालेले आहेत. ते केशवाशी माऊलींनी संजीवन समाधी घेतली का? केशवाशी भाव एकरूप झाला. पंचतत्वात शरीर फक्त मिळालेलं एक साधन आहे परमार्थ करण्याचं. काय ते कवालीच आहे, पण ते म्हणतात ना, रह जाएगा उड़ जाएगा पंछी एक दिन रहेगा पिंजरा खाली. बरोबर? तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. तुमचा ऐकण्याचा उत्साह बघून आणि माझा बोलण्याचा उत्साह बघून मला आणखी पुढे जायचंय, पण नियमात राहावं माणसाने. नियम सोडू नये. कारण बऱ्याच जणांना तुम्हाला लांबून, तुम्ही इथलेच आहात का लांब जायचे? कुठे लई लांब जायचं ना? नियमाच्या बाहेर मी जाणार नाही. आता शेवटची चाल मी तुमच्यावर सोडतो. भावार्थ तर मी सांगितलेलं आहे. एकदा काय ज्ञानेश्वर माऊली भजन घ्यायचं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. एका मिनिटात सांगतो. फक्त काय करा की आपण जे शरीर दिले त्या शरीराला जपा, त्याला वाईट सवयी लावू नका. आपणाला देवे दिला देह भजना गोमटा, खूप सुंदर प्रमाणे त्यांनी म्हटलं. पण काय आहे, आपण त्याला तंबाखूची सवय लावली, आपण त्याला दारूची सवय लागली. आणि मी एक सांगतो, असतात काही जणांना सवयी. भगवान श्रीकृष्णाने काय खावं काय खाऊ नये हे सांगितलं नाही गीतेमध्ये, पण काय खाल्ल्यानं काय होतंय आणि काय खाल्ल्यानं काय होत नाही एवढं मात्र सांगितलंय. मांसाहारापासून दूर राहा, मद्यपानापासून दूर राहा. देवाने ह्याच्यासाठी दिलाच नाही. तारुण्यातली पोरं वाया चाललीत हो. काही नाही महाराज. तुम्हाला जर खूप नैराश्य आला असेल, एखादं काही म्हणजे काही जणांना आता बेरोजगारी, लोकसंख्या, या सगळ्या गोष्टी अशा झाल्यात की तरुण पिढी खरंच नैराश्यामध्ये आहे. पण एक सांगतो, लाजून एखादं काम करायचं नाही, असं म्हणायचं नाही. मला इंजिनियर होऊन तलाठी होऊन धोतर घालायला लाज वाटत नसेल तर आपणालाही लाज वाटू नये. बरोबर? अनुभवे आले अंगा ते जगा देत असे. तुकोबारायांनी सांगितले. तुकोबाराय तेवढे मोठ्या परमार्थात होते, पण शेवटपर्यंत त्यांनी सगळ्यांचा मार खाल्ला, समाजाची तुच्छता सोडली, पण देव सोडला नाही. आणि चांगल्या, आणि एक सांगतो, चांगल्या कामाच्या मागे लक्ष्मी नेहमी असते. नेहमी लक्ष्मी असते. फक्त दैव परीक्षा घेत असतं. एक ना एक दिवस असा येतो, तुमच्या सगळ्या कष्टाचं फळ त्या दिवशी भेटतं म्हणजे भेटतं. एवढंच थांबतो, एवढंच सांगतो आणि थांबतो. सर्वांनी आता आणखी 7 दिवस आहेत. चांगल्या सेवा ऐका आणि महाराजांना सांगा की महाराज आमचं जीवन बदलेल असं काहीतरी सांगा. तुका म्हणे जीवा, तुका म्हणे जीवा, तुका म्हणे जीवा, तुका म्हणे जीवा, तुका म्हणे जीवा,
मन जीवा दुःख मन जीवा दुःख मन जीवा नको सोडू या केशवा नको सोडू या केशवा तुम्ही घ्या रे डोळे सुख तुम्ही घ्या रे डोळे सुख नका सोडू या केशवा नको सोडू या केशवा डोळे तुम्ही घ्या रे सुख तुम्ही घ्या रे मला वाटलं पहिला पाठ चुकून पडला होता, दुसराही त्यानं बरोबर हाणला की. अतिशय करेक्ट. म्हणजे पट्टीचा सुशिक्षित असा गायक आहे. कीर्तन समजून त्यानुसार प्रमाण देता आली पाहिजेत. माझ्याही ह्याच्यामध्ये नव्हतं बरं काय. बरोबर नम्र झाला भूता. भूतांना तिथे नम्र झाला की बाहेर आल्यावर नम्रता शिकतोच. का ही नम्रता का गरजेची आहे? नम्रतेवर एवढे प्रमाण देता येतील महाराज. वारकरी सम्राट काय आपल्याला पंढरीशी लोका, पंढरीच्या नाही हा, पंढरीशी आहे. पंढरीशी लोका नाही अभिमान, पाया पडती जन एकमेका एकमेका. तिथे अभिमान नाहीये, तिथे जाती नाही, तिथे धर्म नाही. आज समाजातलं वातावरण बाहेरचं पाहायला गेलं तर बऱ्यापैकी विस्कळीत आहे. पण हा वारकरी संप्रदाय असा आहे, हा कीर्तनकाराचा मंडप असा आहे, हा सप्ताहाचा एकमेव असा कार्यक्रम आहे जो गावोगावी चालतो, हरिनाम सप्ताह. तिथे कसलाच भेद नाही महाराज. इथं कोणी जात विचारून आलं का? सगळ्या लोकांनी एकत्र येऊन सर्वांसाठी आहे, सकळांशी येथे आहे अधिकार, सगळ्यांसाठी आहे. आणि तुम्हाला एकच विनंती करतो महाराज, मला माहिती आहे, मी मुद्दामहून चाललोय सगळ्या चरणांचं एकसारखंच सांगवलंय. पहिल्या चरणातून दुसऱ्या चरणात मी घेतच नाहीये. कारण कसं आहे, हे एकमेकांत गुंतलेले चरण आहेत. हे चरण कसे आहेत? एकमेकांत गुंतलेले आहेत. का? डोळ्यानं पाहिल्यावर नुसता डोळ्यावर परिणाम नाही, किंवा कानानं ऐकल्यावर नुसता कानावर परिणाम. डोळे वटारते कानानं ऐकलं तरी. तुम्ही एखाद्या भिंतीला कान लावा, हा असं आहे का? कानं वटारले जातात, त्याचा मनावर परिणाम होतो, त्याचा जीवावर परिणाम होतो. सगळे एकत्र आहेत. म्हणून हा काय, मी त्याची गुंतागुंत करून सोडतोय. नाही एखाद्याला वाटेल बाबा असं कसं होईल, मग आता पहिलं चरण अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज कधी म्हणतील, आळंदीचे महाराज असेच असतात, विठाला का
धर्म अर्थ काम आणि आता मोक्ष राहिला आपला. मोक्षाकडे या. जर मधला धर्म तर कंपल्सरी आहे, म्हणजे परीक्षेमध्ये काही प्रश्न असतात ते सोडवावेच लागतात, त्याला ऑप्शन नसतं. धर्मानुसारच अर्थ आणि काम जर धर्मानुसार झाला तर मोक्ष मागायची वेगळी गरज नाही. तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव, सुलभ उपाव आहे, वेगळं करण्याची गरज नाही. आणि देव संसारिक माणसाला देव भेटण्यासाठी तुकोबारायांनी ते उपाय सांगितलेले आहेत सगळे. तिथे सुद्धा पाहायला गेलं त्या अभंगामध्ये सूक्ष्मरित्या तर तिथे सुद्धा मनाला इंद्रिय आहेत बरं का. परस्त्रीला माता मानणारा, वनामध्ये तहानलेला पाणी पाजणारा, दयाभाव सुद्धा तिथे सांगितलेला आहे. सगळे मनाचे सांगितलेत किंवा डोळ्याचे सांगितलेत. सूरदास होते बहुतेक, मला त्यांचं संस्कृत नाव आठवत नाही. किती हे डोळे वाईट आहेत, थेट अभंगाच्या दुसऱ्या चरणावर यायचं आपल्याला. किती हे डोळे वाईट आहेत. सूरदास म्हणून पंजाब मधले, त्यांचं एक मूळ नाव मला आठवत नाहीये. तर गुमान ना, गुमानला नामदेवरायांची समाधी, गुमान हे शहर आहे. हां असो, आपण सूरदास म्हणूया. त्यांचं नंतरचं नाव सूरदास आहे. व्हॉट्सअपला सांगेल मी, ते स्टेटसला ठेवेल. ऐका. तर एकदा ते काय करत होते, मोठे थोर विद्वान प्रदक्षिणाला निघाले असताना बाहेर प्रदक्षिणाला आले आणि एक सुंदर स्त्री, मुलगी कुमारिका म्हणा, ती काय करत होती, तिथे पाणी भरत होती. आणि मनाचा विकल्प असा असतो की ह्या विद्वानाने तिला पाहिलं आणि ह्याच्या मनामध्ये काम जागृत झाला, काम जागृत झाला. आता ह्याला कळत नव्हतं की हा काय करायला तिथेच थांबला. म्हणजे हे विद्वान पाहत होते आणि पाहत 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 त्या निष्पाप मुलीने काय केलं, तो घागर भरली आणि ती घराकडे निघाली. आणि घराकडे निघाल्याच्या नंतर कामांध झालेल्या माणसाला जग दिसत नाही, त्याला तेच दिसतं. तो हळूहळू हळूहळू तिच्या मागे चालत गेला. त्याला कळालंच नाही की तिच्या घराच्या उंबरट्यावर आपण कधी आलो. कुणाला? ह्या सूरदास नावाच्या व्यक्तीला कळालं नाही तिथे उंबरट्यावर कधी आलो. मग आता ही स्त्री तर पाठमोरी आहे, हिला पाठीमागचं दिसत नाहीये, पण अंगणामध्ये तिचा बाप किंवा भाऊ बसला असेल. महाराज कुणीकड, महाराज कुणीकड. हालचाल कळतात, नजरेचे भाव लोकांना कळतात. बस. पण त्यासाठी विद्वान असावं लागतं. विद्वानाला आपली चूक समजते बरं का, हे एक महत्वाचं आहे. तुम्ही मूर्खाला त्याची चूक सांगा, ते तुम्हाला शिव्या देते. मूर्खाला चूक सांगा. एखादा उत्तम कीर्तनकार असेल, महाराज तुमचं ते थोडंसं चुकलं बरं का, धन्यवाद, पुढच्या वेळेस मी ती चूक सुधरवेल. एखाद्याला सांगा, एखाद्या महाराजाला सांगा, तू काय लिहिशान आहेस का रे, बरोबर का. मी कुठल्या जातीचा फेवरमध्ये नाही, पण ब्राह्मण समाज त्यामुळेच पुढे आहे, खरंच त्यामुळे पुढे आहे. ऐकून घेण्याची क्षमता आणि उत्तर न देण्याची कला, बाकी काहीच नाही. आपल्याकडे तसं नसते. माझ्या कानाखाली मारायला 15 पोरं घेऊन आलोच मी, भले इकडे एकरी विकील, पण 15 पोरं घेऊन आलोच. तसं नाही आहे. शिकून नोकरीला जाऊन ज्याने आपल्याला चापट मारली ना, त्याला आपल्या हाताखाली कामाला ठेवा. हा खरा बदला आहे विठ्ठला. ऐका महाराज, इकडं कुठं इकडं कुठं. विद्वानाला चूक कळाली महाराज. लगेच भिक्षेच्या आवाजामध्ये त्याने सांगितलं, घरात 2 दाभण असतील तर द्या. दाभण महाराज कशासाठी? नाही, मला 2 दाभण हवे आहेत. दाभण बरोबर, तीक्ष्ण पदार्थ. 2 दाभण घेतले महाराज आणि त्याच वेळेस डोळे खाडकन स्वतःचे फोडून घेतले. पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुनी आंधळा बराच मी. पापाची वासना माझ्या डोळ्याला दाखवण्यापेक्षा त्यापेक्षा मी आंधळा असलेला बरा. हेच अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात. तुम्ही घरे डोळे सुख, तुम्ही घरे डोळे, तुम्ही घरे डोळे सुख, तुम्ही घरे डोळे सुख,
तुम्ही घ्या रे डोळे सुख वा, शॉर्ट बट स्वीट. आणि ज्याप्रमाणे ते जोर लावून होतं ना रे, तो जोर त्यांनी बरोबर लावला. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. तुम्ही घ्या रे, थांबायचे तिथे. ते घ्या रे जोर आहे. अभंगाच्या अर्थाला अभिप्रेत असलेली चाल. नाही तर मग आरती डीजेच्या चाल्यावर म्हणल्यावर कसं वाटतं ते? डीजे सुख करतात ढिंचॅक ढिंचॅक. बरोबर नाही वाटत ना ते? हा, बरोबर ना? तसं नाही बरोबर वाटत ते. बरोबर ना? तसं नाही. अभंगाचा अर्थ नाही तर लावणी आरतीच्या चालीवर म्हटली, शब्दाला अभिप्रेत असलेला. बरोबर, शब्दाला अभिप्रेत असलेला. म्हणून त्यांच्या नाही तर कौतुकाच्या बाबतीत मी खूप चेंगट आहे. असो, काय सांगितलं? तुम्ही डोळे घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. हे मुख का पाहायचं? माहितीये, सुंदर ते ध्यान. आपण आल्या आल्याच म्हणतो, नमनाचाच आपण आपलाय. रूप पाहता लोचनी, सुख झाले ओसार्जनी. किती ह्या रूपाचं, पण आपण खरं रूप पाहतो का? मंदिरात बारीला दर्शनाला गेल्याच्या नंतर ह्याचं लक्ष पांडुरंगाच्या मूर्तीवर कमी, पांडुरंगावर ध्यान कमी, आणि आपल्या पुढे बारीत कोण घुसाले ह्याच्याच ध्यान. अरे काय होणार आहे? 2-4 तास लेट बाहेर येशील येड्या. हा, बर, ते जे फुकट दर्शन घेतात, मध्ये घेतात, मी ते दर्शन घेतात, त्याच्याशी बद्दल आपणाला त्यांना पांडुरंग पावणार नाही. पण ते नालायक बाहेर येऊन सांगतात अर्ध्या तासात करून आलो, नरकात झालो, हे त्याला सांगायचं असतं. म्हणजे थाट त्याचा, मग त्याच्यामध्ये त्याचा गर्व असते की मी किती शहाणा. 20,000 लोक बारीत असताना मी अर्ध्या तासात केलं. खुशारकी नाही ती, स्वतःचा अपमान स्वतःच्या तोंडानं करणं येतो. त्या पांडुरंगाला असं नका समजू, सगळेच वारकरी असतात. तुम्ही गेले की तुमच्या 8 पिढ्याचा अपमान मागचे लोक करतात, आई बहिणी सहित आठवण करतात महाराज. बरोबर, एवढ्या शिव्या 20,000 लोकांच्या मुखातून खाण्यापेक्षा 4 तास उशिरा दर्शन घे ना बाळा. बरोबर, बर केलात तरी ना काय करायचं, बाहेर आल्यावर नका सांगत जाऊ, नका सांगत जाऊ. त्या विठोबाचं मुख आठवण्यात आनंद आहे, त्या विठोबाचं मुख पाहण्यात आनंद आहे. अनंता जन्मीचे विसरलो दुःख, अनंता जन्मीचे विसरलो मुख, पाहता तुझे मुख पांडुरंग, पाहता तुझे मुख पांडुरंगा. बघा काय रूपाचा अभंग. आता इथे दोन्हीकडून लावता येतो तो. हे अनंता म्हणजे पांडुरंगाचा अनंता हे नाव. हे अनंता, मी अनंत जन्माचे दुःख विसरलो तुझं मुख पाहिल्या पाहिल्या. अनंता जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. पुन्हा मी अनंत जन्मीचे दुःख विसरलो अनंता, तुझे मुख पाहिल्या पाहिल्या. आणि तुमचा आमचा गवळ्याचा कार्यक्रम असा आहे, तिथं गेल्या गेल्या घरदार आठवते, तिथं गेल्या गेल्या घरदार आठवते. 80 वर्षाचा हाडखिळखिळ झालेला म्हातारा वारीला जातो आणि पांडुरंगाकडे काय मागतो की नातवाला पोरग होऊ दे. त्यानं होईल, त्याचं काहीतरी होईल, त्यानं त्याचा उपाय करील, काहीतरी डॉक्टरकडे जाईल, काहीतरी करील. तुझं आता ह्याच्यामध्ये 80% हाड मसणार, तुला गरज काय त्याची. बरं ते तसं नाही, येताना हे खुळखुळ हाडखिळखिळ झालेलं खुळखुळ येताना खुळखुळा घेऊन येते नातवासाठी. म्हणजे हे खुळखुळ त्या खुळखुळ्यासाठी हे घेऊन येते, आणि हे आलं की ह्याला बाहेर काढतात. बरोबर, पांडुरंगाच्या वारीला गेल्याच्या नंतर पांडुरंगाचं रूप पाहत असताना इतर काहीच आठवू नये महाराज. बरं, तुम्हाला दर्शन घेणं होत नाही ना, कळसच पाहताना कळसातच पांडुरंग पाहायचा. पताका पाहताना पाठ पाहायची असेल मंदिराची ती पाहायची, दक्षिणद्वार पाहायचं असेल तर ते पाहायचं. किती सुंदर मंदिर बांधलं इथे. म्हणजे त्यांनी प्रति पांडुरंगच उभा, म्हणजे पंढरपूरच थोडक्यात उभा केल्यासारखं केलंय. नामदेव पारी खाली, वर ज्ञानोबा तुकोबा, मध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. सुंदर ती संकल्पना ज्याची आहे त्याचे खूप खूप अभिनंदन. पण एवढं सगळं असताना माझी एक विनंती आहे, हरिपाठ होतो का रोज इथे गावामध्ये? गावातल्यांनी सांगा. दर कधीमध्ये का? बरं ठीक आहे. अगोदर गुरुवार एकादशी
एवढे तर सुरू करा. सोमवार एकादशी, वारकऱ्यांचे सोमवार आणि एकादशी. का सोमवार? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आदिनाथ म्हणजे भगवान शंकर, त्यांच्या निमित्ताने तर हा सप्ताह आहे. आणि असं नका समजू आपल्यामध्ये काही भेद असतील. मला माहिती नाही इथलं काय आहे, आणि मी कधी सत्य बोलायला मागे पुढे घाबरत नाही, पण बऱ्याच ठिकाणी मी शिव आणि शैव असे वाद पाहिलेले आहेत. म्हणजे आमच्याकडे ना अखंड शिवनामच सप्ताह असतो, आम्ही हरिनाम करतच नाही. आमच्याकडे ना अखंड हरिनामच असतो, शिवनाम नसतोच. ही चुकीच आहे. तुम्हाला एक सांगू का? एक सांगतो. भगवान शंकर आणि भगवान शिव वेगवेगळे नाहीत. हरी आणि हरामध्ये काही नाहीये, भेद आहे. हरिहरा भेद वा, हरिहरा हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद हो हरिहरा भेद हरिहरा भेद नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, एकाच हृदयी एकाच हृदयी काही करू नका वाद नाही नका एकाच हृदयी वा, सुंदर. म्हणजे चढावड. मला पहिल्यांदा आल्यावर वाटलं टाळकरी असे दोघं इकडंच दिसत आहेत, पण कसं आहे, ते 2 ट्रक भंगार असण्यापेक्षा 5 तोळे सोनं असावं चांगलं. तसं तुमच्याकडे 5 जमले. ते विठाला विठाला. किंमत तेवढीच पडते ना, तेवढं विकलं तेवढं भंगार विकलं. असावा. क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्व आहे. म्हणजे आता क्वांटिटीला मराठीत तेवढा माझा त्रास आहेच बरं का. विठाला विठाला. हा, प्रमाणापेक्षा संख्येपेक्षा गुणवत्तेला महत्व. गुणवत्ता. हा, आपल्या मराठी भाषेत सांगतो ना, मराठवाड्यात भाराभर चिंध्या एक नाधड. हा, आता जमलं बघा ते काय, भाराभर चिंध्या एक नाधड. मस्त. सगळ्यांनी अतिशय एक टिपिकल आणि जागच्या जाग्यावर आहेत. हा भेद नाही आहे आणि हा करूही नका. मुद्दामून शंकराच्या श्रावण महिन्यामध्ये आणि श्रावण सोमवाराला आहे म्हणून हे सांगतोय. आणि अशी चूक करू नका. तो आपला अधिकार आहे नाही, भोळा शंकर म्हणायचे. हे बाहेर फिल्मी गाण्यांमध्ये बरंचसं केलं. भगवान शंकर हे अतिशय चतुर दैवत आहे. माऊलींनी भगवान शंकरांचं चातुर्य ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात नमनात पकडलंय. कुणाला सांगता येईल का ओवी? मी प्रयत्न करतोच, पण ते आता आठवलंय. काय आहे? या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी, स्वये शंभू विवरी, तेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. म्हणजे माऊलींना गीतेवरची टीका लिहायची ना, आता काय झालीये, सुरुवात झालीये. पहिलाच अध्याय आणि पहिल्या अध्यायाचं नमन आहे. तर माऊलींनी गीतेचं महत्व कसं सांगितलं की भगवान शंकर काय करतायत, ही गीता सारखी वाचतायत. भगवान शंकराचं डोकं त्या गीतेतून बाहेर निघतच नाहीये. आता माऊलींची भाषा सुद्धा किती 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 गोड आणि सुंदर आहे बघा. आता पार्वतीला काही कमी नावं आहेत? मी एक तर पार्वती आताच सांगितलं, पार्वती आहे, उमा आहे, बरोबर. तुम्ही 2-4 नावं सांगा, पण तिथं हे शब्द नाही. मग ते तर उमा प्रश्न करी चमत्कारुणी नाही, ते तर पार्वती प्रश्न करी चमत्कारुणी नाही. ते तर शब्द कुठला आला? ते तर भवानी प्रश्न करी चमत्कारुणी. भवानी शब्द बाया कधी वापरतात सांगा मला पटकन. आता वेळ लावायचं नाही. भवानी शब्द रागात आल्यावर वापरतात का असं गोड गोड बोलताना वापरतात? हा, रागात आल्यावर भांडण लागलं ना, इथं गेला पदर समजायचा आता भवानी शब्द तोंडावर आला. थांब ग भवानी. मग तिथं भवानी काय झालं आता सांगा. एखादी पत्नी चांगली साडी घातली का ब्युटी पार्लरला जाऊन आली, नवरा गेला होता कुठे जॉबला, ती आता दुपारी जाऊन आली आणि ती नवऱ्याची झाल्या तिने सांजा म्हणत नाही, असू द्या हा, करून सिनेगार साजा, ती थांबली. ओवी सोडवण्यासाठी सांगतोय बरोबर. मग काय झालं, तिने सांजा, ती आलं
त्यानं आलं आणि पेपर काढलं ना असं वाचत बसलं. कुठं मोर्चे, किती टक्के, कोण जिंकलं, कोण हारलं, हिची इच्छा काय आहे? एकदा माझ्याकडे बघावं. पण ह्याने चेहऱ्याकडे पाहिलंच नाही, कारण रोजच्या पेक्षा जास्त शृंगार कोणी केला होता? आज हिने केला होता. बरोबर, पैसे ह्याचेच होते. कथेत कथा म्हणून सांगतो, त्या इंस्टाग्रामला एक मी व्हिडिओ पाहिला. त्यामध्ये ती बायको म्हणते नवऱ्याला, अहो मला पैसे द्या. नवरा म्हणतो कशासाठी? ते केस सरळ करायचेत म्हटली माझे. हा, केस सरळ करायचेत. मग ते नवरा म्हणला घरीच कर की म्हणला सरळ. हा, ते म्हणला घरी होईनात सरळ म्हणला. बायको म्हणली घरी होईनात सरळ. कसे होईनात म्हणला? म्हणजे माय सरळ केलीस, बाप सरळ केलीस, माझा भाऊ सरळ केलीस, केस सरळ होईनात का म्हणला. हा काय? खरं खरं सांगा, कोणाकोणाच्या घरचं आहे? हा, माझा बाप सरळ केलीस, माझी माय सरळ केलीस, माझा भाऊ सरळ केलीस म्हणला. आल्या आल्या फटकन जनतेनं आपली भाकरीची जोड लावली आणि तुला केस घरच्या घरी सरळ होईनात का म्हणला. असो, ते तर भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. भवानीला चमत्कार वाटला की मी एवढं रोज श्रृंगार करते, मी ह्या बाबाची एवढी सेवा करते आणि हा गीतेतून तोंडच बाहेर काढत नाही. चमत्कारून प्रश्न केला, काय चाललंय देवा तुमचं हे? भगवान शंकर हे चातुर्याचं दैवत आहे. ते पुढच्या ओळीमध्ये येते. चातुर्याचं दैवत आहे भगवान शंकर आहे. ते तर हरू म्हणे नेनिजे. नेनिजे म्हणजे तुला ठाऊक नाही, माहिती नसणे. ते तर हरू म्हणे नेनिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. अर्थ कोणाकोणाला कळाला? तुम्हाला खोलून सांगतो. इस्कटून उलगडा करून म्हणतात आपल्याकडे. बरोबर, आता थोडे थोडे शब्द शिकायला लागलो मी. तर काय 10-15 वर्ष पुण्यात सदाशिव पेठेतच गेले, त्याच्यामुळे अवघड झाले. असं ऐका, आता बायकोला कसं खुश करायचं? कसं आहे बघ पार्वती, कसं आहे बघ भवानी म्हणलं नाही, पार्वती कसं आहे बघ उमा. पुन्हा भवानी म्हणलं भांडणाला सुरुवात नाही. मग पुन्हा काय म्हटलं त्यांनी? कसं आहे बघ उमा, जसं तुझं रोज रूप नवीन दिसते की नाही, तू कालच्यासारखी आज दिसत नाहीस, कालच्यापेक्षा रोज सुंदर दिसतेस. मी रोज तुला दुसऱ्या दिवशी बघतो तर कालच्यापेक्षा तू रोजच सुंदर दिसतेस. तसं ह्या गीतेचं आहे म्हटले. मी कितीदाही वाचलो तर नवीनच अर्थ निघतो. ते तर हरू म्हणे नेनिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन. नित्य म्हणजे रोज, नूतन म्हणजे नवीन. नित्य नूतन देखीजे गीता तत्व. गीतेचं तत्व रोज नवीन सापडते म्हणतात. विठाला विठाला. श्रावण सोमवार असल्यामुळे भगवान शंकराकडून शिकायचं काय? मला एक सांगा, माणूस गेला की त्याला कुठं नेतात? त्या स्मशान घाटात कुणाची मूर्ती असते हो? तिथे विष्णूची गणपतीची मूर्ती असते काय? महादेवाचीच का? वैकुंठाला गेला म्हणतात म्हणजे विष्णूच्या, आणि तिथं मूर्ती कुणाची? कैलासवासीची. बरोबर. हा, महादेवाचीच मूर्ती का? कारण तुम्ही कुठलाही पाहिलात, इतर 2 देव पाहिले, ब्रह्मा विष्णू हे 2 देव पाहिले, तर त्यांच्या कुठेही त्यांचा परिवारासोबत फोटो नाही. संपूर्ण परिवाराचं द्योतक प्रतीक, एक चांगलं कुटुंब कसं असावं ह्याचं प्रतीक भगवान शंकर आहेत. लक्षात घ्या, भगवान शंकर आहेत. आणि भगवान शंकराच्याच पायावर जाऊन त्याला अग्नी द्यायचा असतो. 13व्याचं प्रवचन, 10व्याचं प्रवचन सुद्धा तिथं करायचं असतं, कारण ह्याचा संसार भगवान शंकरासारखा सफल झालाय असा व्हावा, असा त्याचा अर्थ असतो. कसा संसार भगवान शंकराचा आहे बघा. तुम्ही जर भगवान विष्णूची प्रतिमा पाहिली तर पाय दाबताना माता लक्ष्मी दिसते आणि भगवान शंकर शय्येवर झोपलेले आहेत. तुम्ही ब्रह्माची तर पाहिली पण नसेल. बरोबर, सरस्वती माता इकडे, दोघं वेगवेगळ्या जॉईंट, ही आपल्या भजनात मग तो बाबा डोळे झाकून. पण भगवान शंकराच्या जर कुटुंबाकडे तुम्ही आलात तर आता भगवान शंकराच्या कुटुंबाचं सगळं आहे का? श्रावण सोमवार आहे, आज हे ऐकलं तर पुण्य लाभणार म्हणजे लाभणार. बघा, का शिकायचं? हिंदू धर्म असा आर्यागेऱ्याच्या कथा नाही आहेत, त्या कथेतून काहीतरी शिकत असतो आपण. पण कसं पाकिटापुरतं कीर्तन केलं की झालं, पुढचा प्रश्न विचारत नाही. असो, बघा भगवान शंकराच्या गळ्यामध्ये काय आहे हो? बरोबर, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम. भुजगेंद्र, भुजंग नावाचा हार काय आहे? गळ्यात आहे. संसार सारम भुजगेंद्र
हारम. भुजगेंद्र नावाचा काय आहे, नाग आहे, आणि तो भुजंग, तो हार काय भगवान. आता मला सांगा, साप उंदीर खातो का हो? साप उंदीर नाही खात, ती ताई नाही म्हणते. साप उंदीर खातो. मग हे उंदीर कुणाचं वाहन आहे? आता लागली की भांडणं घरातल्या घरात. हा, बरोबर. बर, तिसरं, भगवान शंकराच्या गळ्यात साप आहे आणि कार्तिकेयचं वाहन काय आहे? मोर. मोराचं आणि सापाचं जमतंय का? हा, बर ते जाऊ द्या, हे तर पोराचं आणि बापाचं झालं. बायकोचं नवऱ्याचं सांगतो की, भवानीचं काय आहे वाहन? हा, भवानीचं, पार्वतीचं सिंह, आणि भगवान शंकराचं अर्थात कथा उगी ऐकायची नाही, त्या कथेच्या मागं काय आहे हे लोकांना समजलं पाहिजे. तर ते कथेचा भाव समजतो आणि लोकांना ते कीर्तन आवडायला लागतं. म्हणून बाया म्हणतात, बायको घरात आली आणि त्याचा नंदी बैल झाला म्हणतात. आलं ध्यानात? बायको घरात आली आणि त्याचा बैल झाला, आता बैलासारखा वागायला म्हणतात. आधी कसा होता? वाघासारखा. पण आता ती कशावर बसून आली? सिंहावर बसून आली, आणि ह्याचा काय झाला? बैल झाला. एवढे सगळे मतभेद घरात असताना, एवढे सगळे मतभेद घरात असताना कुटुंब एकत्र आहे की नाही हो? आहे की नाही? कधी विचार केलाय का ते फोटोकडे बघून? का उगच ते बुक्यानं कुकवानं रंगून टाकले फोटो? हिंदू देवी देवतांच्या एक एक कथा, त्याच्या मागे काहीतरी अर्थ आहे. मी जर सांगत बसलो ना महाराज, तर पहाटेचे 7 वाजतील. फक्त 7-8 कथा जर मी एवढ्या डिटेलमध्ये सांगायला गेलो तर, एवढ्या काय म्हणतात डिटेल म्हणजे खोलात जाऊन सांगायला गेलो तर पहाटेचे 7 वाजतील. आपणाला काय झालं, तरुण पिढी महाराज लागली मोबाईलच्या नादात, बाया गेल्या टीव्हीच्या मालिका बघण्याच्या नादामध्ये. घरच्या पोरांना काहीच माहित नाही. आमच्या पोरीला चिकनी चमेली पाठ होतंय, मग तिला शुभम करोती कल्याणम का पाठ होत नाही? सांगा ना मला, का पाठ होत नाही? अहो, मी एखाद्या जागी कीर्तनाला गेलो तर कीर्तनात तारीख दिलेला बाप म्हणतो महाराजाला नाचून दाखव. म्हणजे मी तमाशा बघणार आहे का? मग ती पण पोरगी, आई चिकनी चमेली, बारकी आहे ती बिचारी, गालाला बोट लावून हा महाराजाच्या पुढे. मी म्हंटल, बाळा शुभम करोती म्हण, शुभम करोती कल्याणम म्हण, दिव्या दिव्या दीपत्कार म्हण. नाही येत आमच्या पोराला. आमच्या पोरानं काय शिकलं? जॉनी जॉनी, यस पप्पा. इटिंग शुगर, नो पप्पा. हा, मोठ्यानं म्हणा माझ्या मागे. हा, बिंदास बोलायचं, काहीच हरकत नाही. जेवढ्या आहेत ना तेवढ्या नाता स्वातंत्र्य. जॉनी जॉनी, इटिंग शुगर, ओपन युअर माउथ, टेलिंग लाईज, नो पप्पा. माझं टेलिंग लाईज. ह्याच्यात जॉनीचा दोष नाही, जॉनीचा पप्पा आधी हाणला पाहिजे. जॉनीचा पप्पा उलटा टांगून हाणला पाहिजे. काय दोष आहे त्याच्यात? हा, का पाठवत नाही आमच्या पोरांना? भगवान शंकराचा दिवस आहे, त्या कुटुंबाचं सांगताना सांगतोय, मला विनोद करायचा म्हणून सांगत नाही, पण हास्याच्या माध्यमातून दिलं तर ते लवकर पचते. कडू औषध गोड गुळा करून दिलं. आई गुळात टाकून गोळी द्यायची मला, पॅरासिटामॉल कडू लागते म्हणून. असा गुळ करायची मऊ, त्याच्यामध्ये अर्धी गोळी टाकायची, लहान होतो, लगेच द्यायची. मला म्हणायची गुळ गिळ. बरोबर? ते आईकडून शिकलोय. सांगण्याचा हेतू तोच आहे, जॉनीचा पप्पा आधी हाणला पाहिजे. बरं, मला एक सांगा, आजपासून 15 वर्षाखाली इंग्लिश मिडियम नावाचं फॅड आपल्याकडे आला, मूर्खपणा आपल्याकडे आला. किती जण इंग्लिश मिडियमला जाऊन नोकरीला लागलेत? फटकन बोलायचं. महाराज, तुमची माझी कमाई जास्त आहे, सोडून द्या इंग्लिश मिडियमच्या येड्यापेक्षा. स्पष्ट बोलतो, उपदेश व्हावा म्हणून सांगतोय. आपल्या धर्मामध्ये रोजगार नाही म्हणून आम्ही बेरोजगार नाही, आम्हाला काम करण्याची लाज वाटते म्हणून आम्ही बेरोजगार आहे. त्या मुसलमानाच्या पोराकडे बघा, 15 वर्षाचं होतंय, 16व्या वर्षी बाहेर पडतंय. काही करील, ब्रेड इकील, चपला इकील, चोर येईल, काही करील, 500 रुपयाची नोट घरला आणते. नाले काढील, शेतात काम करील, बाप घेऊन जाईल. आमचं पोरग 10वी पासून त्याच्या पहिल्या वर्षाला आता 50-50, 60-60 हजार फी हो. कुठं चालले? तुमच्या आताच्या पोराला, तुमचं पोरग आता पहिलीला चालले, त्याचे 70,000 रुपये तुम्ही इंग्लिश मिडियमला भरलेत. ते 18 वर्षापर्यंत तुम्ही किती भरायले त्या पोराचे पैसे? आणि 18व्या वर्षी त्याला नोकरी असेल काय? आणि त्यावेळेस आपल्या देशाची लोकसंख्या किती असेल? मेंदूत पाणी झालंय आपल्या.
खरं सांगतोय, पोराला घरी बसवा, त्याला काहीतरी कीर्तन शिकवा, त्याला काहीतरी दुसरं शिवणकाम शिकवा पोरीला, आणि दर वर्षाला त्याचा जे शिक्षणाचा खर्च करतोय झडपीला टाका, त्याला झडपीला टाका, आणि दर वर्षाला त्याच्या नावाची 1-1 लाख रुपये 18 लाख एकदाच त्याच्या नावाने बँकेत टाकून द्या. 18व्या वर्षी श्रीमंत आहे पोरग व्याजासहित. आपणाला कळत नाहीये. बरं, माझा मित्र, आता मी सिव्हिल इंजिनियर आहे स्वतः, तर माझा मित्र आता बऱ्याच जणांना जॉब नसतात, त्याने इंग्लिश मिडियमला शिक्षक म्हणून लागला मध्ये MPSC करत असताना. तर त्यानं आता पोरांचा पेपर काढला, 80% पोरं नापास झाले. तर त्या प्रिन्सिपलना बोलून शिव्या घातल्या इंग्लिश, आमच्या शिक्षक. त्यानं म्हणला मी पेपर असाच काढला होता, पोरांना हे कळालं पाहिजे. अरे तसं नाही म्हणला, ह्या मायबापाकडून आपण 1-1 लाख घेतो म्हणला, प्रत्येकाला 90 पडले पाहिजे म्हणला. काय? प्रत्येकाला 90 पडले पाहिजे असा पेपर काढ. मग काय, आजा खुश, आमचं पिल्लू लय हुशार बरं का, 90 मार्क आहेत त्याला म्हणते. आपणाला अधिकार नाही सांगण्याचा. खरं तर परमार्थामध्ये जो आहे, नियमात असणाऱ्या माणसालाच नियम सांगण्याचे अधिकार आहेत. विठाला विठाला. तोंडात सुपारी असली तरी मी एकाला बोलत नाही महाराज, भले त्याने तारीख कधी दिली असणार, तेवढी थुकून या, मग आपली चर्चा होईल म्हणतो. भले त्यांनी टाकली नसेल, पण सांगण्याचा अधिकार दुसऱ्याचा आहे. असो, कुठे होतो, तेवढे टाका, तेवढे टाका. पैसे एवढे चाललेत महाराज, आपण शिकत काहीच नाही आहे. 18 वर्षाने आता तुमचे पोरं असतील ना, आजच सावध व्हा. मी त्या पोराचं उदाहरण दिलं महाराज. आपलं पहिल्या वर्षापासून 18व्या वर्षापर्यंत त्याच्या शिक्षणाचं खर्च द्यायला सांगितलं. अरे माझ्या डोळ्यांनो, तुम्ही काय करा, सुख घ्या. सुख कशाचं सुख घ्या? त्या विठोबाचं मुख पहा, त्याच्यात काय आहे? सुख आहे. बरं, डोळे झाले, मग आता कानाला पण सांगावं लागेल ना काहीतरी. हे महत्वाचे इंद्रिय पकडले तुकोबरायांनी ह्याच्यामध्ये. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. आपण गुण सुद्धा कानाने ऐकले पाहिजे. बर, ते सगळं कधी होईल? मन ताब्यात असेल तर. मग तुकोबरायांनी पुन्हा सांगितलं, मना तेथे धाव घेई. मना कुठे धाव घेई? तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पायी. बरं, मन कधीपर्यंत काम करतंय? जोपर्यंत शरीरात जीव आहे. बरोबर? जोपर्यंत शरीरात जीव आहे तोपर्यंत मन काम करतंय. एखादा मेला आणि त्याला जर तुम्ही म्हणलं ना, तुला लॉटरी लागली 50 कोटीची, ते हलतंय का जाग्याचं? आता त्याचं मन नाही तिथे. त्याला जर म्हणलं ना, तुझं भावाचा धुऱ्या होता ना, भावाच्या धुऱ्यासोबत तुझं भांडण होतं की नाही, ते कोर्टाने निकाल तुझ्या बाजूने दिला, त्या मड्याच्या कानात सांगायचं. हलते का मड ते? हे सगळं कशावर आहे? मना तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पाही. आणि हे सगळं काही असेल तर जीव असेल तर. मग तुका म्हणे जीवा, नको सोडू या केशवा. विठाला वक्त्याचं कर्तव्य म्हणून एक 5 मिनिटं मी तुमचे घेतो, अधिक बोलत नाही. कारण पहिला दिवस आहे. किम निमित्तानं हा संपूर्ण कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. कोणत्या कारणासाठी हे आपण सर्वांना माहिती आहे, तरी वक्त्याला ते सांगणं गरजेचं असतं. काही कष्टणारे जीव असतात हे पूर्ण कार्यक्रम करण्यासाठी, त्यांच्या नावाचा गौरव होणंही गरजेचं असतं. काही पडद्या मागचे शिलेदार असतात, काही पडद्या पुढचे शिलेदार असतात. शक्य तेवढी नाव घेण्याचा प्रयत्न करतो, कारण तुकोबरायांचे खूप गंभीर प्रमाण आहे. स्तुती अथवा निंदा करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊ नये. कीर्ती मानवाची गाऊ नये. कारण गायनामध्ये, कीर्तनात गायन, तुकोबरायांचे अभंग गायन गाऊ नये. मग मुख्य कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वीच मी सगळी नावं घेतो. बहुतेक हे कीर्तन मला 6-7 महिन्यापूर्वीच भेटलं. 9 महिने म्हणायला हरकत नाही. शिवाजी इंद्रवाड नावाचा माझा मित्र आहे, बरवड्याला राहतो. त्याच्या वास्तुशांतीला त्याने मला बोलवलं. ते म्हणे, क्लासमेट आहे माझा, भारती येतो का? तिथे आपले आदरणीय दिगंबर सिल्लेवाड त्यांचे मामा तिथे आले. त्यांनी माझं कीर्तन ऐकलं आणि त्याच वेळेस मला शब्द दिला की महाराज, आम्ही तुम्हाला 1 तारीख नक्की देऊ. असे म्हणणारे बरेच असतात, पण बोलवणारे खूप कमी असतात. बरोबर का? म्हणजे एक काम करून घ्यायचं असतं. आता गायकांना वगैरे तर खूप अनुभव असतो. म्हणजे पहिल्याच दिवशी काहीतरी लालूच दाखवायचं मोठं, मग आठवडाभर बॅटरी चार्ज असते. असो, पण त्यांनी दिलेला शब्दही पाळला. त्यांनी म्हटलं, मी इथे आलो
तेव्हा मला लक्ष्मण बाबा शास्त्री हे भेटले आणि सुभाष महाराज पण भेटले, म्हणजे सुरुवातीची भेट. आणि त्यानंतर पोतंद महाराज भेटले. सर्वांनी येऊन कसं चालतो हा कार्यक्रम, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या. सकाळपासून माझ्यासोबत अशोक इंद्रवाड, शिवाजीचा छोटासा भाऊ, तो पण माझ्यासोबत आहे. मी बोलेल, पण इथं काहीतरी करण्यासाठी एक खूप मोठी फळी आहे. त्या फळीचा आदर सर्व गाववाल्यांनी केला पाहिजे. काही त्रुटी राहतात, कुणाला खुश करायचं म्हणून नाही, पण मोठं नियोजन खांद्यात. कसं म्हणतात, ज्याची जळते त्यालाच कळते म्हणतात ते, बरोबर. खांद्यावर भार कसा असायचा. आता सचिन तेंडुलकरलाही लोक सांगतात ते बाउन्स असा मारायचा नव्हता, सांगत होते ना, क्रिकेट ज्यांना कळतं ते. अगदी लंगडे पांगडे खुळे सुद्धा काय सांगायचे, सचिनने तसा शॉट खेळायला नाही पाहिजे होता. पण तिथे जेव्हा शोएब अख्तरचा 150 किलोमीटरनं बॉल येतो तेव्हा काय होतं ते त्यालाच माहिती असतं. ऐनवेळी निर्णय कसे घ्यावे लागतात. सर्वात महत्वाची एक गोष्ट मला आवडली की मला सगळ्यांनी एकच सांगितलं गावातल्या, की आमच्या गावात परमार्थ नव्हता. बरं, काही दिवसापूर्वी गावात परमार्थ नव्हता. लक्ष्मण बाबा शास्त्री यांनी थोडे 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 कीर्तनाची परंपरा सुरू केली आणि त्यांच्या हातात सप्ताह तसा खूप पूर्वीपासूनचा, स्वातंत्र्याच्या अगोदरपासूनचा, कुणालाही आठवत नाही कधीपासूनचा, पण त्यांनी ते घडवलं. त्यांनी ती एक मुलामा दिला आणि त्यांनी ही सप्ताह. आणि खरंच अशा ज्येष्ठाश्रेष्ठांचा आदर झाला पाहिजे. सर्वांना सांगतो, पहिला दिवस आहे. लहानपणी पायात बळ असतं, तरुणपणी पोटात बळ असतं आणि म्हातारपणी डोक्यात बळ असतं. तुमच्या समोर मी उभा टाकलो, तुम्ही डबल ग्रॅज्युएट आहे. इंजिनिअरिंग पण माझी कंप्लीट झाली आणि मानसशास्त्रामध्ये मी मुक्त विद्यापीठामधून पण पदवी मिळवली. म्हटलं की पुढे जाऊन आपल्याला हेच करायचंय, तर आपण हे करू, मानसशास्त्र समजायला. लहानपणी मूल कसंही पळतं बघा, ते आवरत नाही कोणाला. लहानपणी पायात, तरुणपणी पोटात. भूक खूप असते, खूप असते, आणि तरुणपणी बरंचसं त्याला पोटात साठवून पण ठेवावंच लागतं बऱ्याचशा गोष्टी. सासूचं आणि बायकोचं, म्हणजे काय, आईचं आणि बायकोचं भांडण झालं की दोन्हीकडूनही बोलता येत नाही, मध्ये तो पिचकतो. अशा वेळेस त्याला पोटातही ठेवावं लागतं. भूकही असते. त्यानंतर म्हातारपणी पोटात, डोक्यात बळ असतं. म्हातारपणी डोक्यात बळ का? कारण तो जीवनाचा एक अनुभव असतो. त्याचं नाव मी दुपारच्या संध्याकाळी प्रवचनात सांगितलं. त्याला काय म्हणतात? महातारा. आपण म्हातारा म्हणून चूक करतो. महातारा, जो वयानं मोठा आहे, महान आहे, जो ज्ञानाने महान आहे आणि जो अनुभवाने महान आहे, असा काय आहे तो? महातारा आहे. पण म्हाताऱ्यांच्या बळावर किती दिवस आपण राहायचं महाराज? बरोबर. आलं त्यांना जायचंय, तर तरुण पिढी सुद्धा इथं घडवली गेली पाहिजे. आता माझ्या वयाचं म्हटलं तर टाळकरी मंडळी दिसत आहेत, पुढं तरुण मंडळी बसले, ते एक अभिनंदन खूप खूप. पण काही जणांचे सप्ताहाला गेलं की सरासरी वय पुढे बसलेले एकदम हॉक सुद्धा करतो महाराज, खरंच करतो, विनोदासाठी नाही. मग अशा वेळेस वाटतं कशाला आलो आपण एवढ्या लांबून. तरुण असतील, ज्याप्रमाणे आपण, ही परंपरा उगीच आपल्या हातात आली नाही, उगीच आपल्या हातात आली नाही. ह्यासाठी टिकवणारे प्रचंड लोकांनी कष्ट केलेत, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून. बरोबर. हे हिंदवी स्वराज्य हे त्यांचं स्वप्न, हिंदवी स्वराज्य हे त्यांचं स्वप्न. त्या स्वप्नाच्या साकार करण्याच्या आपण खरे काय आहोत? शिलेदार आहोत. आणि ह्यासाठी तरुण पिढीच समोर आली पाहिजे. आपण राजकारण्यांच्या मागे फिरतो, आपण हिरो हिरोईनचे स्टेटस ठेवतो. कधीतरी आपण आपल्या आईवडिलांचं स्टेटस ठेवलंय पाया पडताना? कधीच नाही. लाज वाटते. खरंच ठेवायला पाहिजे. कोण तो नेता, कधी तुला एखादी कोंबडीने 1 क्वार्टर देतो त्याचं तो आमचा भाऊ ना आमची ताई म्हणून ठेवतो रे? कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही पक्षाचा असो, मला त्याच्याशी देणं घेणं नाही. हे 7 दिवस आपल्याला काय करायचंय? येते 7 दिवस, 8व्या दिवशी काला असतो. पहिला दिवस आहे म्हणूनच मी मुद्दामून तसा अभंग निवडला बरं का. कारण पहिल्या दिवसाचा नियम असतो, काही नियम आहेत वारकरी संप्रदायात. नाही तर आता महाराज मंडळींचं कसं झालं, आळंदीला 1 वर्ष पाठवायचं, ते 3च तासाचं पाठ करून येते आणि तसंच पोपटावणी टुंग 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 रेकॉर्डर लावले आणि बोलते बापा 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 कीर्तनकार कीर्तनकार कीर्तनकार. काही अभ्यास नाही. योग्य वेळी थाप मारली बरं त्यांनी, जा नाही. त्यांचा घाम पुसा म्हणणार होतो मी, पण लक्षात नाही. ते प्रचंड घाम, आधीच त्यांचं वजन 35 किलोच्या आसपास दिसायला मला, आणि एवढा घाम गाळल्यावर पुन्हा कसं होईल? असो, पण
समय सुचकता त्यांच्याकडे जबरदस्त आहे. म्हणजे शिकायचं म्हणून शिकलं नाही त्यांनी. असो, थाप कुठे पडावी, थाप एखाद्याला थाप दे म्हणलं तर दुसरीकडून वाजवते, म्हणजे हातीचा पाय पडल्यासारखं दाड, तसं नको. असो, हे 7 दिवस जे आपल्याला करायचे, ते 7 दिवस प्रत्येका मायबापाने आपल्या कष्टाचा पैसा इथे दिला. इथे कुणीही 2 नंबरचं कमवत नाही. तुम्ही काही हा एवढा पैसा ओतला ह्या ह्या कार्यक्रमासाठी, तो महाराज लोकांना आम्हाला श्रीमंत करण्यासाठी ठेवलाय काय? ते आणलेल्या हाराचीच किंमत मला वाटते 1000च्या आसपास असेल. किती सेकंद काम होतं त्याचं, किती सेकंद होतं, किती वेळ मी गळ्यात ठेवला, बरोबर. पण असो, त्या निमित्ताने एखाद्या बेरोजगाराला रोजगार मिळतो, एखाद्या माळ्याला मिळतो, बरोबर, एखाद्या ओवणाऱ्याला मिळतो. एखादी गरीब बाई ती कुणाचं ओवत असेल तर तिच्या खिशात इथे 50 जातात. पैसा वाया जात नाही. किंवा फक्त एकच करा, खरेदी करताना गाय खाणाऱ्याकडून करू नका, गाईला खाऊ घालणाऱ्याकडून करा. विठाला कीर्तनकार म्हणलं की बऱ्याचशा गोष्टी जपून बोलायच्या असतात. वक्त्यानं श्रोत्यानं त्या समजून घ्यायच्या असतात. इशारा कुठं होता, बरोबर. असो, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. काय शब्द टाकला तुकोबाने. नाम कधी गोड असते का हो? आता मी हा गुळ खाल्ला 2दा इथं आल्यापासून, काहीच केलं नाही. नमनाचे 2 श्लोक म्हणण्याच्या आधी 2 गुळ खाल्ला मी, बरोबर. गोड लागला, मी त्याची चव सांगू शकतो. हे नाम काय भानगड आहे, आणि ते गोड कस काय? ते गोड नाम विठोबाचे म्हटले तुकोबाराय. ऐका, तुम्हाला असं ऐकायला आवडते का? सासू सुनाचे जोक पण भरपूर आहेत बरं माझ्याकडे, बिनधास्त. म्हणजे तुम्ही फक्त सांगा, जसा माल तसा तमाशा, त्याला काय. हा नाही, वा, ज्येष्ठ श्रेष्ठाने तसं काही नको म्हटलं ना, मी मोकळा झालो. हा नाही तर आता काय झालं, एक चाल म्हणायची बापा 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 गायक, आणि हिंदी पिक्चर, आणि तुकोबारायांचे अभंग हिंदी पिक्चरच्या चालीवर. लाजा वाटायला पाहिजे. म्हणजे ही ती पिक्चरची चाल आठवली की तरुण वर्गाला हिरो आठवतो, पिक्चर आठवतो, हिरोईन आठवतो, रोमॅन्स आठवतो. हा कीर्तनामध्ये मनाचे विकार शांत झाले पाहिजे, जागृत झाले नाही पाहिजे. हे खूप मोठं तत्वज्ञान आहे. कीर्तनात आलं की तुमचं लक्ष कुठंच गेलं नाही पाहिजे. कीर्तनकार आल्याच्या नंतरच खंडीभर मेकअप, खंडीभर मेकअप, बापा 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 बापा, त्याच्याकडेच अर्ध्या जणांचं लक्ष. आता मी इतर मेकअप बद्दल बोलत नाही, हा ब्युटी पार्लर बद्दल तर बोलतच नाही, नकोच, तो हक्कच नाही आपणाला. कीर्तन ऐकतात का काय माहिती नाही. असो, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. पुन्हा तुकोबाराय कुणाकडे गेली? डोळ्याकडे गेली. तुम्ही घ्या रे. आता इथं सुंदर आहे, तुम्ही एक पूर्ण जर पाहिलं, त्या वाचेला सोडलं तर सगळ्याला रे शब्द टाकलाय तुकोबारायाने. तुम्ही ऐका रे, तुम्ही डोळे, तुम्ही घ्या रे डोळे सुख. हे र कधी येते जेव्हा दरडावून सांगायचं, घ्या रे, ऐक रे. र येते का? तुकोबाराय थोडं सौम्य करतात रे. जिथला जो कंट्रोल मध्ये नाही त्याला कंट्रोल मध्ये आणायचा असेल तर रे शब्द आहे. असा अभंग एक एक शब्दावर विवेचन झालं पाहिजे. त्या त्या शब्दानं तो अभंग काय करतो, पुढे सुटत जातो. तुम्ही घ्या रे डोळे सुख, म्हणजे डोळं नियंत्रणात नाहीत, लक्षात ठेवा. तुम्ही ऐका रे कान, नियंत्रणात नाहीत, लक्षात ठेवा. मग मना, जिभेला रे का वापरला नाही? स्त्रीलिंगी आहे म्हणून का? नाही, जीभ मऊ आहे. दात पडतात, मरेपर्यंत एखाद्याची जीभ पडली असं कुठं ऐकले काय? हा नाही. जो जीवनामध्ये नम्रता ठेवून राहतो ना, त्याला तुकोबाराय सुद्धा नम्रतेचीच भाषा वापरतात. मग ती ऐकणारी आहे. बर, पुढं मनाला रे शब्द नाही वापरला, त्या कानाला आणि डोळ्याला मात्र हा तिथे र टाकलं, घे र, असंच आहे ते. पण असं जमना ते स्टेजवरून म्हणायला, अभंगात म्हणायला, म्हणून. पण आपण तुकोबारायांचा भाव समजून घ्यायचा. पुन्हा मना तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पायी. मन एवढं वाईट, मन एवढं चंचल, पण मनाचा एक चांगला गुण आहे. मनाचा चांगला गुण कोणता सांगा? मन जिथं चिकटलं का तिथून निघणार. ध्यानात आलं? मन पळतंय 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 पळतंय, पण एखाद्या गोष्टीला जर त्याला आवडलं ना, ते सुटत बी नाही. मी तलाट्याचा जॉब सोडला लॉकडाऊन मध्ये, गव्हर्नमेंट तलाठी. का? मन चिकटलं कीर्तनाला. काही कमी नव्हतं, आता सुद्धा नाही, म्हणून मी अपेक्षाही ठेवत नाही कोणाकडून. काय
मन जिथं चिकटलं ना, मन चिकटलं की त्याचा स्वभाव आहे, त्यानं देवाला चिकटला देवाकडे, परस्त्रीला चिकटला परस्त्रीकडे, काय म्हणतात जमिनीला चिकटला, धनाला चिकटला तर परधनाला, तिथून त्याचं मन हालत नाही. म्हणून मनाला एकदा उपदेश केला की मन तिथं जाणार. मनात येथे धाव घे. आणि मी सुरुवातीला सांगितलंच काय, तू का म्हणे जीवा नको सोडू या केशवा विठ्ठला विठ्ठला. ऐका, खरं तर मी कीर्तन टाळकऱ्यांसाठी, महाराज मंडळीसाठी करतच नाही, हुशार माणसांसाठी मी कीर्तन करत नाही. कारण मला माहिती आहे, मला जे सांगायचंय ते ज्यांना कीर्तन कळत नाही त्यांच्या मनात आवड निर्माण व्हावी, म्हणून मी अतिशय प्रमाण वगैरे देऊन सुद्धा असं निघू शकतो. चालीबिली काढून दिल्यावर असलेच सुंदर गायक असलं तर मला काही टेन्शन नाही. पण काय आहे की मागच्यांना गोडी निर्माण व्हावी, शब्द तेच असतात, अर्थही तोच असतो, सांगण्याची पद्धत थोडीशी बदलायची. ऐका, तुकोबाराय इथे पूर्ण इंद्रियांना उपदेश करतात ना, तर मग इंद्रियांना उपदेश तुकोबारायांना का करावा असा वाटतो, एक छोटासा दृष्टांत देतो. विठ्ठला दृष्टांत सुरू होतो बघा. कॉलेजला जाणारे तुम्ही असाल, इथे कॉलेजचे पोरं दिसत आहेत मला बऱ्यापैकी. एक मुलगा होता कॉलेजला, त्याचं नवीन ऍडमिशन झालं. बापाकडे त्याने हट्ट धरला, बाबा बऱ्याच दिवस झालं पायी चाललोय, कधी कधी मित्राची लिफ्ट घेतली, मला माझी मोटरसायकल पाहिजे कॉलेजला जाण्यासाठी, नाही तर मी आता पुढच्या 2 महिन्यानंतर कॉलेजला जाणार नाही. काय, मुलाने बापाकडे हट्ट धरला. आणि एक लक्षात ठेवा, बाप फाटकी बनेन घालेल, काहीही करेल, पण पोराचे लाड पुरवतो. त्याला जेवढं पुरवता येतील तेवढे पुरवतो. बापाने त्याला सांगितलं, थोडा कळ काढ, माझं काही आहे बचत, आणखी काहीतरी येईल, एखादी FD वगैरे मोडतो. साधाच होता बाप, तुला मोटरसायकल घेऊ. योगायोगाने दिवाळी आली, दिवाळीला डिस्काउंट असतात सगळीकडे, बंपर ऑफर लागतात, सेल लागतो. अशाच एका सेलच्या ठिकाणी ते गेले. मध्ये गेल्याच्या नंतर ह्यांना लॉटरी लागली, 50% डिस्काउंट लागला. सर्वात भारी बाईकवर, कोणती बाईक सांगायची तुम्ही सांगा, तुमची एखादी आवडती. आपल्याला काय चाललंय, पैसा थोडाच वाचायचा आहे, तुमची जी असेल ती. 50% डिस्काउंट लागला. मुलगा खुश झाला, बाबा पण वडील हे चिकित्सक असतात, व्यवहारदृष्टी असते वडिलांमध्ये. त्यांनी जाऊन विचारलं, इन्शुरन्स वगैरे सगळं कंपनी करणार, कारण तुम्ही ऑफरमध्ये आहात. रोडचं टॅक्स वगैरे हे काय भानगड, सगळं बरं. गॅरंटी वॉरंटी काय, 2 वर्षात काही झालं तर 100% रिप्लेसमेंट त्या पार्टचा आमच्याकडून. वा 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 वा. पोरगा खुश, पोरगा खुश झाला. आणि बाबा काय करा, हे आता घ्यायचंच. पण बाप अधिक चिकित्सक असतो. बापाने मॅनेजरला जवळ बोलवलं आणि मॅनेजरला विचारलं, गाडीचे सगळे चांगले गुण सांगितले, गाडीचे सगळे चांगले गुण सांगितले, पण मॅनेजर साहेब तिचा एक अवगुण तुम्हाला माहिती असेल तेवढा सांगा. मॅनेजरने लगेच सांगितलं, गाडी सगळी चांगली आहे, फक्त गाडीला ब्रेक नाही. काय, गाडीला ब्रेक नाही. पोरगा म्हणला, बाबा गाडी घ्यायची घ्यायची नाही. हा आला आवाज, लहान लेकराकडून आधी यायला. हा बाबा गाडी घ्यायची नाही. का घ्यायची नाही हो, का नाही, ब्रेक नाही. तसं देवाने काय केलंय, देवे दिला देह, देवे दिला देह, भजना गोमाता, देव दिला देह भजना गोमाता, देव दिला देह भजना गोमाता. गोया झाला फाट बाजकेचा बाजकेचा बाजके, देह दिला देवे भजना गोमाता, देह दिला देवे भजना गोमाता. झाला फाटा वाधिकेचा
कॉलेजला जाणारी तुम्हाला प्रमाण समजलं. देवानं देह गोमटा दिलेला आहे आणि त्याला बाधा झालेली आहे. थोडक्यात देवाने देह कशासाठी दिलेला आहे? नामस्मरणासाठी दिलेला आहे. देवाने देह कशाला दिलेला आहे? भगवंताची पूजा करण्यासाठी दिलेला आहे. देवाने देह कशासाठी दिलेला आहे? तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्याला अनुसरून जगण्यासाठी देवाने देह दिलेला आहे. कशासाठी दिला? नामस्मरणासाठी. कशासाठी दिला? देवाच्या पूजेसाठी दिला. आणि देवाने देह कशासाठी दिला? धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्याला धरून जगण्यासाठी दिला. कुठल्याही देहाला ही बंधन आहेत. कुठली बंधन आहेत? धर्म पहिली गोष्ट. पहिल्यांदा कुठे येऊन टेकलं? धर्म. नंतर अर्थ. अर्थ म्हणजे काय हो? हे 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 अर्थ. अर्थमंत्री, अर्थसत्ता, अर्थकारण हे शब्द तुम्ही ऐकत असाल. पण तो अर्थ कमवणं वाईट नाही, पण कसा कमवायचा? धर्माला जोडून या धन उत्तम व्यवहारे, 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 जोडून या त्यांनी असा एकच दगड मारला, पण पिकलेलाच पाडला. कच्च्या आंब्याला हातच लागू दिला नाही दगड. शेंड्याचा आणि बरोबर पिकलेला पाडला. म्हणजे प्रमाणावर फटकन आले ना ते. आणि बरोबर चुकीचं प्रमाण नाही, अलीकड नाही किंवा अर्ध जुळते अर्ध जुळत नाही असंही नाही. बरोबर त्यांनी बरोबर मला सांगितलं की धर्माला धरून काय पाहिजे? अर्थ पाहिजे. आणि कसा पाहिजे? उत्तम व्यवहारे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. काय केलं की आपण चोऱ्या करून लबाड्या करून असं धन नाही कमवायचं. उत्तम व्यवहारानं धन कमवायचं. हे शरीराचीच काम आहेत बरं काय. शरीर असेपर्यंतच आहे. हे शरीराला केलेला उपदेश आहे तुकोबारायांनी, लक्षात ठेवा. काय? जोडून या धन उत्तम व्यवहारे. उदास म्हणजे काय हो? उदास म्हणजे नाराज नाही, निराश नाही. की माझ्याकडे जेवढा पैसा होता तेवढा मी जर तो पंक्तीला दिला, पंक्तीला दिला आणि त्याची जर मी पंगत घातली तर मी 6 जणांना सांगत बसू नये की मी पंगत दिली, मी पंगत दिली. अशी पंगत ह्या मागच्या 25 वर्षात कोणी दिली नव्हती. असे शब्द आपल्या तोंडातून येऊ नयेत. उदास राहायचं. काय करून घेणारा तो आहे म्हणायचं. चाललंय काय? लोकांना पण माहिती आहे तुझीच पंगत होती, पण आपली स्तुती आपल्या मुखातून झाली की त्याचा पुण्याचा क्षय होतो. स्तुती दुसऱ्याने करावी. काय? स्वकीर्ती कानीनं ऐकावी, स्वकीर्ती डोळानं देखील, असं काही प्रमाण आहे. माऊलींची खूप सुंदर ओवी आहे ती. असो, स्वतःच कधीही गुणगान स्वतःच्या जिभेने जर केलं तर त्याचा काय होतो? पुण्याचा क्षय होतो. हा काय झाला? धर्मानुसार अर्थ झाला. धर्म, अर्थ. आता राहिला काम. कामाचा अर्थ अर्थातच वासना ह्या अर्थानेच आहे. कर्म वेगळं. कर्म म्हणलं की इतर काम, आणि काम म्हणला की कामदेव आला तिथे. मग हे सुद्धा धर्माला धरून पाहिजे महाराज. पण आज किती काम, किती वासना धर्माला धरून आहे सांगा बरं. तरुण पिढीला माझी खास विनंती आहे, धर्माला धरून वासनेचे उपभोग आपण घेतो का?
मोबाईल नावाचा एक राक्षस आलाय आपल्याकडे. मोबाईल नावाचा एक राक्षस आलाय. त्या अश्लील चित्रपट पाहण्यामध्ये माझ्या कॉलेजच्या एका पोराने शेवटी आत्महत्या केली महाराज, 4थ्या वर्षी. कळच ना त्याला काही. जी सवय लागली ते पाहायची, झोप येत नव्हती त्याला त्याशिवाय, चित्रपट पाहिल्याशिवाय. म्हणजे डोळे खोल झाले, पूर्ण नाश झाला त्याचा, आणि शेवटी 4थ्या वर्षाला आत्महत्या करावी लागली. हे कामाबद्दल चाललंय. धर्म अर्थ हे शरीराची कामं आहेत, आणि तुकोबारायांनी शरीराला उपदेश केलाय, नंतर मनाला आणि जीवाला मी येणार आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख. कशाचे डोळे सुख घेतोय आपण, खरं सांगा मला. तुकोबारायांनी सांगितलं की डोळ्याला उपदेश केला. माता भगिनींना माझी विनंती आहे, घरातला टीव्ही तुमच्या हातानं फोडा. काय मला सांगा, तुम्ही ते टीव्ही बघता मालिका, ती तुमच्या काय कामाची मालिका आहे ती? छत्रपती संभाजी महाराजांची मालिका लागली तेवढी एक बघतात, मला बरं वाटतं. आता मला माहिती आहे, मी 20 घरी मधुकरी मागतो. मधुकरी कळते ना, दरवाजावर जायचं, मागायचं, एकाच किटलीमध्ये सगळ्या भाज्या एकत्र करायच्या आणि त्या आणून खायच्या. मिळत नाही म्हणून नाही, माऊलींनी मधुकरी मागितली होती. हात पसरताना मनाला काय त्रास होतो हे जाणून घेण्यासाठी आळंदीमध्ये मधुकरी मागायची असते. मनाला त्रास काय होतो त्याच्याशिवाय होत नाही. माऊलींच्या झोळीमध्ये माती ओतली त्या काळच्या लोकांनी, धर्मभ्रष्ट झाले म्हणून. आमच्या झोळीमध्ये माती तर नाही ना. आदराने पाया पडून भाजी देतात. एका ठिकाणी मी भोसरीला मधुकरीला गेलो, त्या मोठ्या मॅडम आहेत, लेक्चरर आहेत, नवरा पण तिचा लेक्चरर आहे. तर त्यांच्या नवऱ्याचा वाढदिवस होता आणि तिने मस्त असा पुलाव लांब तांदळाचा केला होता. महाराज, आज पुलाव खास आहे आणि तुमच्या भातात भात मिसळू नका, तुम्ही काय करा, मी चांगला डब्बा बांधलाय असाच घेऊन जा. मी म्हणलं, ताई हे पाप माझ्याकडून होणार नाही, हे पाप माझ्याकडून होणार नाही. त्याच भातात हा सगळा भात होत, त्याच भातात हा सगळा भात होत. जशी सगळी भाजी एकत्र केली ना, आम्ही कुठलीही असो, सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या तिथेच, पाल्याच्या वरण बिरण सगळं त्या एकत्र, त्याची चव कुठल्याही भाजीपेक्षा चांगली असते. त्याला माऊलीचा अंश त्याच्यात असतो. धर्म अर्थ काम हे कशासाठी सांगतोय? जिभेचा उपदेश. हे मागायला पाहिजे. मुख्य कशासाठी सांगतो की त्या मधुकरीच्या मुद्द्यावर मी कशासाठी गेलो होतो? हा, टीव्ही ऐका, टिपण बसून आलो नाही म्हणून, सुचेल ते पण विषयाला सोडून नाही. मधुकरीला मी जेव्हा जातो ना महाराज, अन्न देणारे आहेत, वाईट बोलू नये, पण कुठेतरी त्या मालिका, ते कसली तरी फुलेन ती बाई, त्या बाईचे काहीतरी, तुम्हाला त्या मालिकेची स्टोरी सांगतो. सगळ्या मालिकेत एकच स्टोरी आहे, सगळ्या मालिकेत. हा उपदेश आहे, लक्षात घ्या. हा नामपर पण आहे, उपदेश पण आहे, रूपपर पण आहे, रूपाचा अभंग पण आहे. डोळे तुम्ही घ्यारे सुख म्हटलं की रूपाचा बसतो, नामपर बसतो. हा ऐका, त्या मालिकेमध्ये एकच कथा आहे महाराज. कुठली कथा आहे? एक जोडपं असतं, त्या जोडप्याचा संसार चांगला असतो. नवरा कुठल्या तरी अपघातात मरतो आणि त्याची डेड बॉडी सापडत नाही. मग ही बाई त्या एका लेकराला घेऊन 4-5 वर्ष कशी तरी काढते आणि मग तिला तिच्या आयुष्यात दुसरा कुठला तरी पुरुष येतो. बरोबर, दुसरा कुठला तरी पुरुष येतो, तिच्या ऑफिसमध्ये काहीतरी काम असते असंच. मग आता तिचं असं ठरतं की जाऊ द्या, जुन्या आठवणी आपण काढून नव्याने ह्याला सुरुवात करू, नवीन पुरुषासोबत आपण काय करू, लग्न करू. तिला तिचे नातेवाईक पण सल्ले देतात आणि मग मालिकेमध्ये ट्विस्ट येतो, त्याला क्लायमॅक्स म्हणतात. आता मराठीत मला एवढं माहित नाही त्याला काय म्हणतात, क्लायमॅक्स आणि ट्विस्टला. म्हणजे आश्चर्यकारक असा एक प्रसंग येतो की जसं ह्यांच्या लग्नाच्या पत्रिका छापल्या, ते पहिलं मेलेलं वापस येते. तुमच्या मालिकेची कथा आहे की नाही? आहे की नाही? खरं सांगा. मग आता ती मेलेलं वापस कधी येते माहितीये का? शुक्रवारी संध्याकाळी वापस येते. शुक्रवारी संध्याकाळी कसं काय वापस येते? शनिवार रविवार सुट्टी असते, बरोबर. मालिकेला त्या शुक्रवारी संध्याकाळी वापस येते, शनिवार रविवार सुट्टी. हिच्या जीवा जीव ना, माय तिचं कसं होईल ग, तिचं कसं होईल ग, तिचं कसं होईल ग. ते पहिलं बी वापस आलं आणि हे बी आता पत्रिका तर छापल्या. तिनं 4 नवरे करील, तुला काय करायचंय? वाटलं तर अजून 2 करील, तुला करायचंय काय? तिला खोटे खोटे लग्न करण्याचे लाखो रुपये भेटायले, तर तुला इथं नवऱ्याची भाकर शकन झाली नाही त्या टायमात मध्ये. त्या नवऱ्याचं एवढं अवघड झालंय, त्या मालिका नेमक्या 7 ते 9च्या मध्ये लागतात आणि ह्याच्या जेवायचा टाइम बी तेच, बरोबर. भांडा होतं, भाकर भेटणार. हा, आणि आता तर ह्या काळात बायकोला भांडणं म्हणजे आहा, आता नाही ते जमत ना महाराज. महाराज तर बायकोला भांडच ना, दुसरा भांडल तर असं. महाराजाची कंडिशन तर लय अवघड आहे. आठवडा बाहेर राहावं लागतंय आम्हाला. तिथे एकदा एका दिवशी गेला ना, भांडण केलं, गेला ना, मेलाच तो. हा,
काय आणलंय आम्ही ते डोळ्यामध्ये, काय पाहतोय आम्ही? डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. अरे विठोबाचं मुख बघ, ते सौंदर्य बघ, तू का थांबलाय? ती समचरण दृष्टी कशी आहे? ती नासाग्र दृष्टी काय? ते डोळे का लुकलेले आहेत? पांडुरंगाची मान अशी ताट का नाही? ती झुकलेली काय? हे बघ, तिथं कळतंय. कुठल्याही जुने मंदिर जा, मंदिराचा गाभारा छोटा, दरवाजा छोटा असतो बघा. काय त्याचा अर्थ आहे? का आधीच्यांना अडाणी होते का ते? त्यांना उंच बांधता आले नसते काय? जुने मंदिर, माऊलीच्या मंदिरात जा, तुकोबारायांच्या मंदिरात जा, बालाजीच्या कुठेही जा, जे पुरा नवीन जुने मंदिर आहेत, जे 1000 वर्षापूर्वीचे, 500 वर्षापूर्वीचे मंदिर आहेत, काय आहे? गाभारा छोटा आहे, वाकून जावं लागतं, गुडघे वाकावं लागतात. एकच आहे, बाहेर कितीही ताटाने वागत असलास ना, इथं आल्यावर झुक, असा त्याचा अर्थ आहे. इथं आल्यावर वाक, इथं आल्यावर नम्रता शिक, असा त्याचा अर्थ आहे. मठे देवाचं रूप जर पाहायचं असेल ना, तर वाकून जावं लागतं. विठ्ठल नम्र झाला भूत, वा वा वा, नम्र झाला भूत.